प्रेग्नेन्सीच्या 9व्या महिन्याचं आहे ना, आज माझं रुटीन चेकअप होतं. त्यासाठीच आहे ना हॉस्पिटलला गेलेली होती मी चेकअपसाठी. आणि तुम्हाला सांगते, आपण किती जरी काळजी घेतली ना प्रेग्नेन्सीमध्ये, तरी पण आहे ना काही पण होऊ शकतं. कारण की माझं आहे ना त्यावेळेस CBC केलं, म्हणजेच ना ब्लड टेस्ट केलेली होती आणि त्याच्यामध्ये माझं HB खूप कमी आलेलं, म्हणजे लिटरली 9 पॉईंट आलेलं आहे माझं HB. आणि डॉक्टरांनी मला परत एक्स्ट्राचे मेडिसिन ॲड केलेले आहेत. मी विचार करते माझी प्रेग्नेन्सी तरी बऱ्यापैकी हेल्दी चालू आहे, पण ज्यांना हायपर टेन्शन आहे, त्यानंतर ज्यांना डायबिटीस आहे, त्यांना किती सारं मेडिसिन घ्यावं लागत असेल ना. मी तर आहे त्या मेडिसिनमध्येच खूप जास्त कंटाळून गेलेली आहे. आणि हां, तुमचं पण जर HB कमी असेल ना, तुम्ही पण तुमच्या आहारामध्ये बीटरूटचा ज्यूस, त्यानंतर काळे खजूर, काळे मनुके आणि ग्रीन व्हेजिटेबल्स म्हणजेच हिरव्या पालेभाज्यांचा आहे ना समावेश करा. मी सुद्धा माझ्या आहारामध्ये ना हे सगळं ॲड करणार आहे, सो तुम्हाला पण आहे ना युजफुल होऊन जाईल. त्यानंतर माझं रुटीन शेअर करते. आज मिशोवरून एक पार्सल रिसीव्ह झालेलं होतं. मी ना असे ना कंटेनर बॉक्स मागवलेले होते, जे की कपाटात ठेवण्यासाठी एकदम इझी आहेत. आणि सगळ्यात मेन डिलिव्हरी झाल्यानंतर ना माऊ त्याच्यातून त्याची पॅन्ट किंवा शर्ट म्हणजे टी-शर्ट वगैरे ना घेऊ शकते तिच्या हाताने. त्याच्यामुळे मी सगळं असं सेक्शन वाईज सगळं अरेंज करून ठेवलेले. आणि 200 रुपयामध्ये ना हे 4 कंटेनर बॉक्स आलेले आहेत. मस्त अशी क्वालिटी होती. तुम्हाला जर लिंक हवी असेल ना, तर कमेंट सेक्शनमध्ये लिंक म्हणून टाईप करा. आणि त्यानंतर आहे ना मी यूट्यूबवरती मोठा व्हिडिओ अपलोड करणार आहे, जो की क्वेश्चन आन्सरचा व्लॉग असणार आहे. सो प्लीज जाऊन तो पण चेक करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.